संकष्टी चतुर्थीनिमित्त आज मी तुम्हा सर्वांना स्वयंभू असे गणपतीचे एक स्थान दाखवणार आहे. जिथे आत्ता आपण पोचलो आहोत ते अंबरवाडीचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. लोणावळ्यातील तुंगारली गावातील हा स्वयंभू अंबरवाडीचा गणपती फार कमी लोकांना माहीत असल्याकारणाने इथे जरा वर्दळ कमीच असते. शक्यतो गावकरीच येतात इकडे. परिसरात शांतता इतकी आहे की मला माझ्याच पावलांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येतोय. अंगारकी संकष्टी निमित्त इथे भक्तांतर्फे विविध कार्यक्रमही आखले जातात. अंगणातच मोठा थोरला मंडप उभारला जातो आणि त्यातच स्वयंपाक करतात. सकाळी साबुदाण्याची खिचडी तर रात्री विविध प्रकारांच्या जेवणाचा स्वाद घ्यायला भक्त खूप लांबून येतात. दुपारची जेवणं आटपली की आजूबाजूच्या परिसरातील आजी आजोबा इथे मस्त गप्पा मारायला येऊन बसतात. चला आपण गाभाऱ्यात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन करूया. गणपती बाप्पासोबतच आपल्याला दर्शन होतात तेही साती आसरा मातेचे, तेही पिंडी स्वरूपात. गाभाऱ्यातून बाहेर निघालो की आपल्याला दिसते ती समोर मोठाली अशी एक विहीर. इथूनच काही अंतरावर आपल्याला दत्तगुरू महाराजांचे देखील दर्शनाचा लाभ मिळतो. चिमण्यांची चिवचिवाट आणि खारुताईचा गोंधळ न वाटणारा गोंधळ मनाला अगदी प्रसन्न करतो. विविध प्रकारची झाडे, फुले, पाने आणि आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग बघून मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता लाभते. मेडिटेशन म्हणतात ते हेच का हो? ह्याच परिसरात एक ओढा देखील आहे, पण आता तो सुकला असला तरी पावसात तो अगदी धो धो वाहतो. मित्रहो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवर.